श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 2 मार्चला म्हणजेच उद्या सोमवारी आलेली आहे होळी आणि त्याचबरोबर चंद्रग्रहण देखील आलेलं आहे. होळी हा सण दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो सायंकाळी 2 मार्चला सायंकाळी 5:56 होत आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती जी आहे तर ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. आणि यावर्षी फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच 2 मार्चला सायंकाळी होलिका दहन हे केले जाणार आहे. त्याचबरोबर 3 मार्च रोजी धुलिवंदन असणार आहे. या दिनाला करीदिन असंही म्हटलं जातं. तर पहा, 3 मार्चला यावर्षी जे चंद्रग्रहण आहे ते सुद्धा आलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे जे चंद्रग्रहण आहे तर ते खग्रास चंद्रग्रहण असून हे ग्रहण भारतामध्ये सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला काही गोष्टींचे पालन देखील करायचे आहे. आता होळीच्या दिवशी आपण संध्याकाळी होळी पेटवत असतो आणि त्या होळीची पूजा करत असतो. दृष्ट प्रवृत्ती, अमंगल, वाईट विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी प्राप्त व्हावे या हेतूने होलिका दहन आपण करत असतो. होळीचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. होळीचा हा दिवस आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, संकट, वाईट शक्ती, नकारात्मकता ही दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तंतमंत्र करण्यासाठी सुद्धा होळीची रात्र ही खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी नकारात्मक शक्ती ह्या खूप अधिक प्रमाणामध्ये प्रभावित असतात आणि तंत्रशास्त्रानुसार होळीच्या दिवशी नारळासोबत आपण जर काही प्रभावी उपाय केले तर त्याचे फळ देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असते. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुम्ही या होळीला सोमवारी काही नाही केलं तरी चालेल, पण इथे अर्पण करा 1 नारळ. हा नारळ जर तुम्ही या ठिकाणी अर्पण केला तर घरातील इडापिडा, वाईट शक्ती, बाधा, नकारात्मकता, भांडणे यासारखे जे दोष अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होतील. घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सोमवारी होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. ज्यावेळेस आपण होलिका दहन करणार आहोत त्यावेळेस करायचा आहे. तर पहा, हा उपाय तुम्हाला होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच उद्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जसा वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करायचा आहे. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला अतिशय शुभ मानले जाते. जो नारळ आहे तर तो नारळ सुख, समृद्धी आणि शुभ कार्याच्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. जर आपण होळीच्या दिवशी नारळाचा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि लक्ष्मीचा निवास होतो. तर पहा, नारळाचा जो बाह्य कवच जे आहे तर ते माणसाचा अहंकार आणि बाहेरील कठीणता म्हणजेच कठोरता हे दर्शवत असते. त्याचबरोबर नारळाच्या आतील जे मऊ खोबरे आहे, पाणी आहे तर ते निर्मळ मन आणि आत्मा यांचे प्रतीक आहे. आणि होळीच्या दिवशी हा नारळासंबंधित उपाय जर आपण केला तर आपला स्वतःचा अहंकार आहे तर हा पूर्णपणे नष्ट करणे होय. आणि म्हणूनच जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमची कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल किंवा सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, तुम्ही कोणतंही काम करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयशच येत असेल, तसेच तुमच्याकडे पैसा येतो परंतु तो पैसा व्यर्थ खर्च होत असेल किंवा तुमच्याकडे टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, म्हणजेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट मेहनत करून एखाद्या गोष्टीचं नियोजन करत आहात परंतु ते तुमचं काम, तुमचं ते नियोजन बिघडत असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो होळीच्या दिवशी अवश्य करायचा आहे.
त्याचबरोबर घरात सतत वादविवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, दोष अडचणी घराला लागलेल्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीची प्रगती होत नसेल, घरात सतत आजारपण असेल, तसेच तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, हे कर्ज जमिनीचे असेल, घराचं असेल किंवा मग बंगला घेण्याबद्दल असेल किंवा मग कुणी काही खरेदी करण्याबद्दल असेल, तर ते कर्ज फिटण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. आता पहा, हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, तर हा उपाय तुम्हाला फक्त होळीच्या दिवशी वर्षातून एकदाच करता येतो. याच दिवशी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. परत तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. म्हणजेच वर्षभर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. आणि असं म्हटलं जातं की होळीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचे फळ हे आपल्याला निश्चित मिळत असते आणि म्हणून आपण जर हा एक उपाय केला तर आपल्या सर्व अडचणी, अडथळे, शत्रूसुद्धा नष्ट होऊन जातो. आपले प्रगतीचे मार्ग खुले होतात. आता आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी, म्हणजेच तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करायचं आहे. स्नान करण्यासाठी जे अंघोळीचं पाणी घेणार आहात त्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे. त्याचबरोबर हळद टाकायची आहे आणि स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकल्यामुळं तुमचं जे काही शरीर आहे, आत्मा आहे, मन आहे, तर ते पवित्र होते. आणि जर आपल्याला बाहेरील बाधा झालेली असेल किंवा काही नकारात्मकता असेल तर ती नष्ट होऊन जाते. म्हणजेच आपण होळीचा दिवस जो आहे तर तो नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. देवघरातील जी देव आहेत तर देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे. सायंकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 6 वाजल्यापासून ते रात्री 12पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. नारळ सर्वांनाच माहीत आहे. तो नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. ओला किंवा हिरवा रंगाचा नारळ तुम्हाला वापरायचा नाही. ब्राऊन कलरचा नारळ, जो सुक्का नारळ असतो पहा, ज्यामध्ये पाणी असतं, असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. आता पहा, तुम्हाला काय करायचं आहे. हा नारळ थोडासा सोलायचा आहे आणि त्या नारळावरती जे 3 डोळे असतात पहा, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं जे प्रतीक मानलं जातं, तर ते तुम्हाला चाकूने फोडायचे आहेत. आता ते 3 डोळे तुम्ही फोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्या नारळामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि थोडं गाईचं गावरान तूप तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. आता जेवढं तूप आणि जेवढं साखर त्यामध्ये बसेल तेवढं तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर काय करायचं, तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून, अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत, तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला पूर्व पश्चिम बसवायचा आहे आणि तुम्हाला त्यांच्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत हा नारळ 7 वेळा उतरवायचा आहे. आता शेंडी ही समोरच्या व्यक्तीकडे असेल अशा पद्धतीनेच तुम्हाला नारळ धरायचा आहे आणि उतरवायचा आहे. आता परत तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा नारळ जिथे कुठे मोठी होळी पेटवली जाते, त्या होळीमध्ये हा नारळ तुम्हाला टाकायचा आहे, दहन करायचा आहे. आता तुम्ही ज्यावेळेस हा नारळ मोठ्या होळीमध्ये दहन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्या होळीला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला होलिका मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही संकट आहेत, दुःख आहेत, अडचणी आहेत, त्या माझ्या दूर होऊन जाऊ दे. माता लक्ष्मीची कृपा सदैव आमच्यावरती राहू दे, अशी प्रार्थना करायची आहे. माझ्या घरातील सर्व दोष, अडचणी, संकट दूर होऊन जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये कधीही वाईट गोष्टी ह्या भासू नये. त्याचबरोबर माझ्या घरामध्ये कधीही धन, धान्य, संपत्तीची कमतरता भासू नये. अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, घराची प्रगती होण्यासाठी, तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी, पतीची प्रगती होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली ठरणार आहे. त्याचबरोबर तुमच्या कुंडलीतील काही ग्रह असतील आणि ते कमकुवत असतील आणि ज्यावेळेस आपल्या कुंडलीतील ग्रह जे आहेत तर ते कमकुवत असतात त्यावेळेस आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. त्याचबरोबर आपली कोणतीही इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होत नाही. तसेच उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, ज्या काही गोष्टी आपण करतो त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ घेतल्यानंतर तो थोडासा सोलायचा आहे आणि वरती जे काही 3 डोळे असतात
तर त्या 3 डोळ्यातला एक डोळा तुम्हाला फोडायचा आहे. तर त्या एका डोळ्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जवसाचं तेल टाकायचं आहे आणि थोडंसा गूळ टाकायचा आहे आणि हे जवस आणि गूळ त्यामध्ये भरल्यानंतर हा नारळ स्वतःच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि घड्याळाचा काटा कसा गोलाकार पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने तो फिरवायचा आहे, म्हणजेच ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ तुम्ही स्वतः नारळ घेऊन जायचा आहे. स्वतःवरून उतरवल्यानंतर स्वतःच नारळ घ्यायचा आहे आणि पेटत्या होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्या होळीला तुम्हाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. तर तुम्हाला होळीला प्रार्थना करायची आहे की हे होलिका माता, माझ्या आयुष्यातील जे काही दोष, अडचणी, संकट आहेत ते दूर होऊ दे. माझ्यातील नकारात्मकता दूर होऊ दे. त्याचबरोबर तुम्हाला यश मिळावे, तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळावे, तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी होळीला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, क्लेश होत असतील, नवरा बायकोंची भांडणं होत असतील किंवा आईची मुलाची भांडणं होत असतील, वडिलांची मुलाची भांडणं होत असतील किंवा सासू सुनेची भांडणं होत असतील, कोणत्याही प्रकारचा क्लेश तुमच्या घरामध्ये होत असेल, तसेच मुलं हे हट्टीपणा करत असतील, चिडचिडेपणा करत असतील किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तुमच्या घरामध्ये कुणाचीही प्रगती होत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला या होळीच्या दिवशी संध्याकाळी 5 खोबऱ्याचे, सुका खोबरं जे असतं त्याचे 5 तुकडे घ्यायचे आहेत. तर तुम्हाला हे 5 तुकडे काय करायचे आहेत, ते तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहेत. 7 वेळा उतरवायचे आणि होळीमध्ये दहन करायचे आहेत. असं म्हटलं जातं की होळीच्या दिवशी ज्यावेळेस आपण अशा काही गोष्टी होळीमध्ये अर्पण करतो तेव्हा नकारात्मक शक्ती नष्ट होते. तसेच आपल्या घरातील सदस्यांवरती जर काही वाईट नजर असेल, दोष असतील, बाधा असतील त्या देखील दूर होतात आणि आपल्या जीवनातील जे काही अडीअडचणी आहेत त्या देखील दूर होतात आणि आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने हा एक उपाय देखील तुम्ही होळीच्या दिवशी अवश्य करायचा आहे. होळीच्या दिवशी संध्याकाळी हा होळीच्या जळत्या होळीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे, पेटत्या होळीमध्ये. तर अशा पद्धतीने हे जे काही तुम्हाला उपाय सांगितले आहेत ते अतिशय प्रभावशाली आहेत. नक्की करून पहा आणि हे उपाय फक्त एकदाच म्हणजे वर्षातून एकदाच होळीच्या दिवशीच करता येतात. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.